समोरची जी व्यक्ती आहे ही घरातून बाहेर पडणार नाही, फेसबुक लाईव्ह करणार, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेणार, टोमणे मारणार, शिवीगाळ करणार, रडणार. त्याच्यामुळे लोकांना आता कळायला लागलेलं आहे की सक्षम कोण आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे घेऊन जाईल. ही व्यक्ती मानसिक परिणाम झालेले, डोक्यावर परिणाम झालेली व्यक्ती आहे. हिला लोकांना शिव्या देण्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी ऑपरेशन तुडवा नव्हे तर ऑपरेशन उबाठा बुडवा आणि काँग्रेस वाढवा असं सुरू केलेलं आहे. राऊत काय म्हणतात त्याच्यावर आम्ही अजिबात लक्ष देत नाही. संजय राऊतला त्यांचे घरचे सुद्धा सिरियसली घेत नाही, त्यामुळे आम्ही कशाला त्यांच्यावर टीका करायची? आमचा कशाला तुम्ही तोंड खराब करायला लावता संजय राऊतचं नाव घेऊन? बँड्राचे जे राजकारण आहे त्यामुळे वाटतं आता संपलेलं आहे. आता फक्त राज्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शिवसैनिकांना काम करायचं. दुसरे आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला त्याग दिलेला आहे आणि त्यांना काहीही नैतिक अधिकार नाही आहे वर्धापन दिन साजरा करायचा. त्यांच्या नेतृत्वात मध्ये काहीही आता एक इंटरेस्ट नाहीये संघटनाच्या काम करण्यात. ते वर्क फ्रॉम होम वाले आहेत. ते मातोश्री मध्ये बसून संघटनाचं काम करतात. राऊत साहेबांचे मनगट बघायला पाहिजे, त्यांची तब्येतीची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. दिवस वाट बघा 27 जुलैपर्यंत. 1966 साली स्थापन झालेली शिवसेना आज 60वा वर्धापन दिन साजरा करते. या आजच्या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा आज देशभर आणि राज्यभर आहे. जवळपास उबाटाचे 6 खासदार येत्या 2 दिवसात शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी सगळीकडे चिन्हे दिसत आहेत. हे ऑपरेशन टायगर आमदारांच्या बाबतीत, नगरसेवकांच्या बाबतीत चालू राहणार का? आजच्या या नेस्को एक्झिबिशन सेंटर इथे वर्धापन दिनानिमित्त काय काय घडामोडी होतात ते आपल्याला पाहायला मिळेल. आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे ताई. सर्वप्रथम दैनिक मुंबई तरुणभारतच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज 60 वर्षे पूर्ण झालेले शिवसेना पक्षाला काय सांगाल? महिला नेतृत्व म्हणून काय सांगाल? नक्कीच 60 वर्ष पूर्ण झालंय हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. आणि ज्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आम्ही सर्व शिवसैनिक पुढे चाललेलो, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून रोज वेगवेगळ्या पक्षातून लोक येत आहेत. शिंदे साहेबांची कामाची पद्धत बघून येत आहेत. शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्र हा पिंजून काढतायत, लोकांमध्ये मिसळतायत, लोकांची कामं करतायत. मला वाटतं लोकांना आता फरक आहे. खासदार ओम राजे निंबाळकर आहेत, त्यांनी एकनाथजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलंय की एवढ्या सत्तेत असून सुद्धा ते अजून कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात राज्यभर. तुम्ही काय सांगा? ही तर खरी गोष्ट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त समोरची जी व्यक्ती आहे ही घरातून बाहेर पडणार नाही, फेसबुक लाईव्ह करणार, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेणार, टोमणे मारणार, शिवीगाळ करणार, रडणार. त्याच्यामुळे लोकांना आता कळायला लागलेलं आहे की सक्षम कोण आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे घेऊन जाईल. ओमराजे निंबाळकरांचं असं पण म्हणणं आहे की उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत, ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना काय प्रॉब्लेम होता? त्यांनी राज्यभर फिरायला हवं होतं. आज जर तुम्ही बघाल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांना भेटतायत, फिरतायत, मिटिंग घेत आहेत, पक्षात संघटना कशी मजबूत करतायत या संदर्भात मेहनत घेत आहेत. आणि तुम्ही बघाल तर समोर आदित्य ठाकरे हे साधं त्यांच्या वरळी ही त्यांची विधानसभा आहे तिथे सुद्धा जात नाहीत. कुठे ते? यांना काही काम करायचं नाही. यांना फक्त सत्ता म्हणजे सोन्याचं कोंबडी देणारी, सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असंच त्यांना वाटतंय. त्याच्यामुळे त्यांना काही करायचं नाही, फक्त बसायचंय, शिवीगाळ करायचे, प्रेस कॉन्फरन्स करायचं आणि राजेशाही जीवत जगायचं. संजय राऊत सातत्यानं चुकीचे शब्द वापरत. ही व्यक्ती मानसिक परिणाम झालेले, डोक्यावर परिणाम झालेली व्यक्ती आहे. हिला लोकांना शिव्या देण्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी ऑपरेशन तुडवा नव्हे तर ऑपरेशन उबाठा बुडवा आणि काँग्रेस वाढवा असं सुरू केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, कारण ते जेव्हापासून या पक्षाचा चेहरा बनले तेव्हापासून हा पक्ष अधोगतीला चाललेला आहे. ऑपरेशन तुडवावरून तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं एकंदर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तो पुन्हा तुमच्याकडे ओघ त्याचा वाढतोय असं वाटतंय. आता कोण आहे, कोण राहिलंय? ऑपरेशन तुडवा करायला शिवसैनिक लागतो आहे का त्यांच्याकडे? बरं, या व्यक्तीने स्वतः कधी चापट मारून डास तरी मारलाय काय? काय भाषा करतायत? त्यांना काही माहिती नाहीये. ते फक्त तिथे बसायचं आणि प्रेस समोर काही बोलायचं. स्वतः म्हणे पत्रकार होते आणि स्वतः आता संपादक आहेत. काय भाषा वापरतायत मीडिया समोर? काय तुमतायत? काय शिवीगाळ काय करतायत? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल. सुषमा अंधार यांनी डोळ्यातून पाणी काढलं आणि हे म्हटलं की आमच्या काळजावर हा घाव झालेला आहे. कोण सुषमा अंधारे? त्यांचा काय संबंध आहे पक्षाशी? किती वर्ष ते पक्षात काम करतायत? त्याच्यामुळे ही सगळी नाटकं लोकांना कळतायत. त्याच्यामुळे उगीच रुदालीचा कार्यक्रम आता बंद करा, कारण तुमच्याकडे आता बोलण्यासाठी काही नाही. सोबत आहेत पूर्वेश जी सर नाईक. सर्वप्रथम दैनिक मुंबई तरुणभारतच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत. काय सांगाल आजच्या या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य? आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या आशीर्वादानं
बाळासाहेबांनी घडवलेल्या या शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होतात आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक युवा सैनिक आज मुंबईला आलेले आहेत। निश्चितपणे एक वेगळा आनंद आहे, कारण आज बाळासाहेबांनी केलेलं हे आमच्या सगळ्यांवरचं जे प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आज हे दिवस आम्ही पाहतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून असंच चांगलं काम आम्ही सर्व शिवसैनिक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करत राहू, हा आम्हाला विश्वास आहे। ऑपरेशन टायगर जोरदार सुरू आहे, त्याची चर्चा पण सुरू आहे, पण पलीकडून उभाटा गटाकडून खासदार संजय राऊत म्हणत असतील की ते त्यांच्याच खासदारांना शिवीगाळ करणं आणि ऑपरेशन तुडवा, ऑपरेशन लाडगा अशा पद्धतीने संजय राऊत काय म्हणतात त्याच्यावर आम्ही अजिबात लक्ष देत नाही। संजय राऊतला त्यांचे घरचे सुद्धा सिरियसली घेत नाही, त्यामुळे आम्ही कशाला त्यांच्यावर टीका करायची, आमचं कशाला तुम्ही तोंड खराब करायला लावता संजय राऊतचं नाव घेऊन। आम्ही तुम्हाला सांगतो, ऑपरेशन टायगरची सुरुवात झालेली आहे, यशस्वीरित्या ती पार पडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच चांगले ऑपरेशन तुम्हाला आदरणीय डॉक्टर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बघायला येतील। जे बाळासाहेबांच्या विचाराशी जे समजचे जे कोण शिवसैनिक असतील ते आमच्या सोबत यायला तयार असतील, त्यांना नक्कीच आम्ही सगळे सोबत येऊन काम करू। 6 नव्हे तर 7 खासदार होते, 7वा खासदार कोण आहे? मला वाटतं की हे जे 9 आहेत त्यांच्या मनात जी शिवसेना आहे, खरी शिवसेना, ते मनातून आमच्या सोबतच आहेत। फक्त काही अडचणीमुळे ते फक्त तिकडे असतील, बाकी जे बँड्राचे जे राजकारण आहे त्या मला वाटतं आता संपलेलं आहे। आता फक्त राज्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शिवसैनिकांना काम करायचं। आज इकडे कोरेगाव मध्ये नेस्को ग्राउंड मध्ये जो अस्सल शिवसेना आहे तो शिवसेनाचा वर्धापन दिवस होत आहे आणि या वर्धापन दिवसानिमित्त आम्ही शिवसेनेचा जो 60वा वर्धापन दिवस आहे त्याचा एक सेलिब्रेट करणार, साजरा करणार आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचं सेलिब्रेशन करणार आहोत। त्यांच्या विचारावर आमचा पक्ष काम करतो आणि जे दुसरे आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला त्याग दिलेला आहे आणि त्यांना काहीही नैतिक अधिकार नाही आहे वर्धापन दिन साजरा करायचा। पण हा एक नक्की आहे की उबाठाचे 6 खासदार त्यांच्या नेतृत्वावर अविश्वास ठेवून त्यांच्या विरोधात वेगळा गट त्यांनी तयार केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी बहुतेक पत्र चिठ्ठी पण दिलेला आहे लोकसभा स्पीकरला। आता पुढे त्यांची काय भूमिका आहे तुम्हाला 1-2 दिवसात दिसेल। 2022 पासून कंटिन्युअस जो उबाठाचा कॅडर आहे त्या कॅडर मधून सगळे निघून हळूहळू शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये येत आहेत। प्रत्येक दिवशी नंदनवन मध्ये उबाठाचे कोणी पदाधिकारी येतो आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये विश्वास दाखवून प्रवेश करतो। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आज जो यांचे खासदार निघाले त्याचप्रमाणे आता आमदार नगरसेवक सारखे हळूहळू निघणार, कारण त्यांच्या नेतृत्वात आता संपलेला आहे। त्यांच्या नेतृत्वात मध्ये काहीही आता एक इंटरेस्ट नाहीये संघटनाचं काम करत। ते वर्क फ्रॉम होम वाले आहेत, ते मातोश्रीमध्ये बसून संघटनाचं काम करतात, असं संघटन चालतं का बाबा? संजय राऊतला आता जेलमध्ये टाकायला पाहिजे, कारण त्यांनी या देशाचा जो सन्माननीय खासदार आहे त्यांना शिवीगाळ दिला, त्यानंतर त्यांना बिकाऊ सांगितलं, बेईमान सांगितलं और आता त्यांच्या विरोधात लोकांना एक भडकविण्याचं काम करतात। म्हणजे त्यांच्यावर त्यांना धमकी देत आहेत। तो हा जो एक अटेम्प्ट टू मर्डरचा केस आहे त्याचप्रमाणेचा केस आता संजय राऊतच्या विरोधात झाला पाहिजे आणि मी मुंबई पोलिसला निवेदन करतो की सुओ मोठो तुम्ही संजय राऊतच्या विरोधात केस बनवा आणि त्यांना आतमध्ये टाका। त्याचपूर्वी बहुतेक उबाठा राहुल गांधीच्या काँग्रेसमध्ये विलीन होईल, त्यानंतर काय होईल मला माहित नाही। ऑपरेशन टायगर आमच्या विषय नाही, तुमच्या विषय आहे, आता मीडियाचा वर्ड आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही। त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात त्यांचे आमदार, खासदार आणि सगळे पदाधिकारी ते आहेत ना, त्यामुळे ते कारण त्यांच्या नेतृत्वाचं काम करणारा नेतृत्व नाही। आमचे नेते शिंदे साहेब सर्वदा ते ऍक्शन मोड मध्ये असतात, ग्रासरूट मध्ये असतात, लोकांच्या मध्ये असतात आणि त्यांच्या नेतृत्व मातोश्रीमध्ये असतो, याच्या विरोधात ते काम करतात। हीरक महोत्सवी वर्धापन दिन आहे हा आणि हीरक महोत्सवी वर्धापन दिनामध्ये पक्ष वाढत असतो, तसा आमचा पक्ष वाढत चाललाय आणि वर्धापन दिन हा वाढणाऱ्या गोष्टीचा करावा लागतो। त्याच्यामुळे वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण पाहत आहे कशा प्रचंड प्रमाणात कशी गर्दी आहे। त्यांची एवढी हिंमत नाही तुडवण्याची, अधोगतीला चाललेले आहेत। आम्ही काही पापड विकून आलो नाहीये संघटनेमध्ये,
हे तुडवणं वगैरे सगळं आम्हीच करायचो. शिवसैनिक आहोत, तिकडे कोण राहिलेलं नाहीये. खासदार सांगतील ना तुम्हाला, एवढी घाई काय तुम्हाला निमंत्रण देऊ प्रवेशाचं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा 60वा वाढदिवस वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करतो. शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दिन सोहळा अतिशय आनंदात जल्लोषामध्ये साजरा होतोय. आणि आपण पाहत आहे की मुंबई शहरामध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठे होर्डिंग्स आणि वातावरण निर्मिती या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेली आहे. आणि आजच्या या वर्धापन दिनाला विशेष महत्व आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे. शिवसेना उभाटाचे 6 खासदार शिवसेनेमध्ये समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडं आता सुरुवात आहे. 1-2 दिवसामध्ये या सर्व गोष्टी होतील आणि ऑपरेशन टायगर च्या माध्यमातून आणखी नवीन खासदार, आणखी नवीन 6 नेते आमच्या शिवसेनेमध्ये दाखल होते. आमदार सुद्धा आहेत, नगरसेवक सुद्धा आहेत. कसं होतं की निवडून आल्याच्या नंतर त्यांच्यावरती त्यांच्या पक्षातून होत असलेला जो अन्याय आहे, त्यांना त्यांच्या नेतृत्वाकडून भेटण्यासाठी न मिळणारा वेळ, त्यांच्या विकास कामांसंदर्भात किंवा त्यांच्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात पक्षाच्या नेतृत्वाकडून न मिळणारा प्रतिसाद, याच्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी अतिशय नाराज आहेत. आणि आता मी मुंबईचा महापौर या नात्याने आमचे गटनेते अमय गोले जी आहेत, आमचे सर्व बरेचसे नगरसेवक संपर्कात आहेत. त्यांची मानसिक स्थिती तशीच आहे की आपणही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील व्हावं, अशा प्रकारचे त्यांच्याही मनातून वाटतंय. आनंद आहे. 60 वर्ष झाले. मला स्वतः 28 वर्षापासून मी प्रत्येक शिवसेनेचा दसरा मेळावा असो की वर्धापन दिवस उपस्थित राहत असतो आणि आनंद आहे. उत्साहात हा कार्यक्रम होता. ऑपरेशन टायगर हा आपला विषय नाही आहे, तो त्या पक्षात झालेली फूट आहे. ते आमच्या सोबत येतील तर निश्चितच स्वागत आहे. त्यांच्या स्क्रिप्टमध्ये तेवढंच विषय आहे, त्यामुळे ते तेवढंच करतात. अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. शिवसेना 60वा वर्ष पूर्ण करत आहे, स्थापना दिवस आहे. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी बीजं रोवली होती ते वटवृक्ष आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि माननीय एकनाथजी शिंदे अतिशय समर्थपणे हे सगळं सांभाळतायत. हिंदुत्वाचे विचार असतील, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असेल आणि मराठी माणसासाठी जी शिवसेना स्थापन झाली आणि हिंदुत्वाच्या विचाराने आज आम्ही पुढे चाललोय. शिवसेनेचे म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथजी शिंदे आहेत. हे त्यांनी वारंवार ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, जे खासदार उद्धव ठाकरेंपासून दूर झालेले आहेत, ते आता त्यांची नेमकी पुढची दिशा काय ती मला माहिती नाही, त्यामुळे ते त्याबद्दल काही बोलू शकतो. त्याच्यामध्ये व्हिपचा असा प्रश्न आहे की व्हिप हा सभागृहात चालतो आणि त्यांनी आता अर्थातच त्यांनी काय कारवाई करावी किंवा काय कायदेशीर याच्यामध्ये होणार आहे ते आपल्याला येणारे दिवसच सांगतील. मला वाटतं की सर्व शिवसैनिकांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. हा दुहेरी दुग्ध शर्करा योग आहे. मला वाटतं की आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की काही दिवस फक्त तुम्ही वाट बघा, सगळ्या महाराष्ट्राला आनंदाची बातमी मिळेल. राऊत साहेबांचे मनगट बघायला पाहिजे, त्यांची तब्येतीची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. धन्यवाद. आनंद आहे. 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाच्या राजकारणामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे. आणि आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, ते घेऊन आपल्या विभागात जाण्यासाठी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्याचं काम करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक आलेलो आहोत. हे आपल्याला सांगितलं ना, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज 60वा वर्धापन दिन साजरा होत असताना शिवसैनिकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आनंद उत्सव आहे. दिवस वाट बघा 27 जुलैपर्यंत. टायगर म्हणजे वाघ आहे, शिवसेना ही वाघांची सेना आहे, तेच ते त्याच्यामध्ये आहे. नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन पार पडतोय.
ऑपरेशन टायगरची चर्चा असतानाच हा वर्धापन दिन पुन्हा एकदा चर्चेला जातोय. 6 खासदारांचा प्रवेश कधी होणार यावर अनेकांनी पुढे काय काय होतं ते 5 अशी उत्तरं दिली. तर 27 जुलैला आणखीन एक मोठा धमाका पाहायला मिळेल असे सुद्धा शिवसेनेच्या एका आमदाराने सूचक वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन पुरोळेकर, महा MTV, मुंबई.